आहे, अंगावर घ्यावं लागणार आहे किंवा जी आव्हानं आम्हाला पेलावी लागणार आहेत, तेव्हा लक्षात येतं अरे ती बीजगणित, ती भूमिती हे असलं काहीच नाहीये पुढे. इथे फक्त माणूस म्हणून माणूसपणाच्या पातळीवर तुम्हाला जितकी चांगली स्पर्धा निर्माण करता येईल आणि त्या स्पर्धेमध्ये स्वतःला अव्वल ठेवता येईल एवढंच काय तो बाजार या ठिकाणी दिसतोय, हे शिक्षणानंतर यांना समजणार आहे. आणि म्हणून कुठल्याही मार्गदर्शनाच्या भूमिकेतून न बोलता मी या माझ्या तरुण सहकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना सांगेल की तुम्हाला समाजव्यवस्थेचं आकलन जर करायचं असेल तर ते अशा पद्धतीचं करावं लागेल की शिक्षण झाल्यानंतर आम्हाला ज्या व्यवस्थेला सामोरं जायचं आहे ती व्यवस्था सांभाळण्यासाठी आम्हाला स्वतःला तयार करावं लागेल. जी आंतरिक ऊर्जा आहे, जी इंटरनल स्ट्रेंथ आहे ती आम्हाला वाढवावी लागेल. सुदैवानं अशा महाराष्ट्राच्या मातीत आमचा जन्म झालाय, अशा भारतभूमीच्या मातीत आमचा जन्म झालाय, ज्या भारतभूमीला देवभूमी, संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. आजचं हे तिसरं पुष्प आहे. याच्या आधीच्या वक्त्यांनी अनेक आदर्श विचार तुमच्यासमोर मांडले असतील, उद्याही मांडतील. पण माझा मुद्दा त्या सगळ्या प्रबोधनाच्या पलीकडचा असा आहे की अगदी प्राचीन काळापासून कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगणाऱ्या कृष्णापासून ते आत्ता डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळी जी थोर महापुरुष व्यक्तिमत्व, महान व्यक्तिमत्व या मातीला लाभली, यांचा नेमका घ्यायचा तो आदर्श आम्ही घेतला नाही. परिणामी एक अस्वस्थ आणि रोगी समाजव्यवस्था आज आम्हाला पाहायला मिळते, निरोगी नाही. कृष्णापासून आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत या भारताला प्रबोधनाची जी महान चळवळ लाभलेली आहे, मग दादोबा पांडुरंगांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत कितीतरी असंख्य नावं इतिहासानं सुवर्णाक्षरात कोरून ठेवली. या सगळ्या ज्यांनी ज्यांनी हा देश उभा केला, महाराष्ट्र घडवला, इथली माती सुपीक केली, या सगळ्यांचं आम्ही नेमकं घेतलं ते काय घेतलं? मोठमोठ्या भाषणांच्या व्यतिरिक्त आजही समाजामध्ये कृतिशीलपणाच्या धर्तीवर काही बघायला न मिळणं हे माणूस म्हणून, समाज म्हणून आमचं अपयश नाही का? कृष्णानं अर्जुनाचं निमित्त केलं पण सांगितलं अख्ख्या जगाला. गीता अर्जुनाला सांगण्याचं निमित्त आहे पण शहाणं करायचंय जगाला. तुम्हाला माहिती आहे अख्ख्या जगाचं सार, अख्ख्या जीवनाचं सार तत्वज्ञान सांगणारी जी गीता आहे ती अर्जुनाला सांगायला किती वेळ लागला असेल? किती दिवस गीता सांगितली असेल? थोडा अंदाज लावताय तुम्ही? जेवढं सामान्य प्राथमिक ज्ञान तुम्हाला भगवद्गीतेच्या संबंधानं आहे सर, किती दिवस लागले असतील गीता सांगायला? साधारण अंदाजे अंदाज तर द्या ना, मी कुठे तुम्हाला लगेच बंदूक दाखवणार. 2 दिवस, अवघा अर्ध्या तासात गीता सांगितली. किती? अर्ध्या तासात. का? सांगणारा कृष्ण होता आणि ऐकणारा अर्जुन होता. हा फरक आहे. मी अधूनमधून शालजोडीतून जे बोलून जातोय ते जरा माझे टोमणे लक्षात घ्या तुम्ही. जगद्गुरू तुकोबरायांच्या मातीत माझा जन्म झालाय, देहूच्या पंचकृषीत माझं गाव असल्या कारणानं त्यांचा जो संस्कार माझ्यावर झालाय, हातचा राखून बोलणं मला शिकवलं नाही माझ्या परंपरेनं. स्पष्टोक्ती आणि परखडपणा हा आमच्या संस्कारात असायला हवा. आणि जे औषध मात्र उपचार आहेत ते आपण समाजावर केले पाहिजे. दुर्दैवानं समाजामध्ये ज्यांनी प्रबोधनाचा सध्या मक्ता हातात घेतलेला आहे, जे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर आपण सोशल मीडियावर पाहतोय, यांच्याकडून सगळ्यात मोठी चूक अशी झाली की यांची समाजाची मनं दुखू नयेत म्हणून यांनी महत्त्वाच्या विषयांना बगल दिली आणि तिथे समाजाचा ऱ्हास झाला, नुकसान झालं. तुमच्या कानांना जे ऐकावंसं वाटेल किंबहुना गोडच वाटेल असं बोलण्यावर काही जणांनी, व्यावसायिक वक्त्यांनी भर दिला आणि तिथे समाजाची अधोगती झाली. आणि असे तुकोबाराय युगायुगातून एकदाच जन्माला येतात, जे म्हणतात देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे, नाही भीड भाड तुका म्हणे सानातोर. समाजाची मनाची काळजी न करता, त्यांना वाईट वाटेल की गोड वाटेल याची काळजी न करता औषधोपचारावर बोललं पाहिजे. मग सुरुवात करूया कृष्णापासून, समाज व्यवस्थेचं आणि तरुणाईचं. नेमकं उद्याचं भविष्य काय असेल तर याची दोरी जुळवत असताना ज्या कृष्णाचा मी तुम्हाला दाखला देतो, किती वेळात गीता सांगून झाली? अवघ्या 20 ते 30 मिनिटात. ज्या दिवशी सांगितली तो दिवस एकादशीचा होता. ती तिथी कोणती होती? एकादशी. म्हणून वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र आजही एकादशीचा उपवास करतो. आजही त्या दिवसाचं व्रत समजलं जातं. ज्या दिवशी
कृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद व्हावा, तो दिवसही पवित्र पावन ठरावा, ही ताकद त्या कृष्ण अर्जुन संवादाची आहे. निमित्त अर्जुनाचं होतं, पण सांगायचं होतं अख्ख्या जगाला, शहाणं करायचं होतं समाजाला. समोर आपल्याच लोकांना बघितलं, आपल्याच म्हणजे भावकीला. अर्जुनाने समोर कोणाला पाहिलं? मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, अर्जुन ज्यांच्या समोर भांडायला उभं राहिला, ज्या कौरवांसोबत युद्ध सुरू झालं होतं, ते कौरव आणि पांडव नात्यानं कोण होते माहिती आहे तुम्हाला? कोण होते? चुलत भाऊ होते. आत्ताच्या भाषेत भाऊकी. आता निवडणुका झाल्यात, भाऊकीचं काय असतं ते तुम्हाला कळालं असेल. तो माझा प्रांत नाही, मी ते काही बोलणार नाही. जेव्हा आपल्याच भाऊकीला, आपल्याच चुलत भावांना समोर पाहिलं, अर्जुनानं शस्त्र खाली टाकलं आणि कृष्णाला म्हणाला, ही आपली माणसं आहेत, माझी माणसं आहेत, यांना मी कसं मारू? पापापासून वाचवणं हे देवा तुझं काम आहे, आणि यांना मार असं मला प्रवृत्त करून, असं म्हणून मला पापाचा धनी करायला तू भाग पाडतोय. तू असा कसा कृष्ण? कृष्णानं एका वाक्यात विषय संपवला, जर ते तुझे आहेत तर समोर का उभे आहेत? भाषा कळतीये का? जर ती माणसं आपली आहे म्हणतोयस ना, मग आपली माणसं कुठे उभी असायला हवीत? सोबत की समोर? मग जर ती आपली आहे म्हणतोयस तर ती समोर का उभी आहेस? कोण तुझं कोण तुझं नाही हे ठरवण्याचा अधिकार तुला नाही. आणि तू मारणारा आहेस, ते मरणारे आहेस असं तुला सांगितलं कोणी? इतका करतेपणा स्वतःकडे घेतोयस कशासाठी? तू मारणारा नाही आहेस आणि ते मरणारे नाही आहेस, ते ठरवायला मी इथे उभा आहे. तू तुझं कर्म पार पाड. मग अशा वेळी मला संदर्भ देण्याची गरज पडते गीतेचा. का? आजच्या समाज व्यवस्थेने स्वतःचं कर्तव्य धर्म लक्षात राहावं, यासाठी अर्जुन डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. का? त्या अर्जुनाला त्या दिवशी गीता सांगताना भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. श्लोक गीतेतला संस्कृत मधला आहे, अर्थ सांगतो. उद्धरेद आत्मनात्मानं, मनुष्य हा स्वतःचा हितकर्ता मित्र आहे आणि स्वतःचा अहित करता शत्रू आहे. स्वतःचा उद्धार करावा की स्वतःचा घात करावा हे मनुष्यानं स्वतः ठरवावं. हे कोण म्हणतंय? भगवान श्रीकृष्ण म्हणतोय. मग आज एक समाज म्हणून आपण एकत्र राहत असताना ही सगळी कर्तव्य धर्म फक्त आणि फक्त कुठेतरी कीर्तन प्रवचनात, भाषणांमध्ये, व्याख्यानांमध्ये जेव्हा मर्यादित राहतात, कुठेही कृतीमध्ये, आचरणामध्ये, स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये याचा लवलेश पाहायला मिळत नाही, याचा परिपाक उतरलेला दिसत नाही, तर हे सगळं चाललंय कशासाठी हा प्रश्न का पडू नये आम्हाला? आजही जेव्हा चैतन्य महाराजांसारख्या एखाद्या वक्त्याच्या समोर बसून आम्ही काही तत्व ऐकतो, काही महत्त्वाचे मुद्दे ऐकतो, तेव्हा केवळ ते आमच्या रंजनाचा विषय न ठरता आमच्या परिवर्तनाची गोष्ट ठरावी असं वाटू नये का आम्हाला? मग हे ठरवण्यासाठी एकीकडे समाज व्यवस्था आणि एकीकडे तरुणाई याची जी दोरी आहे, किंवा ह्या दोन्ही घटकांमधली जी जबाबदारी आहे ती आम्ही लक्षात घेतली पाहिजे. मी फक्त भगवद्गीतेच्या आणि कृष्णाच्या संबंधानं बोलण्यासाठी आज इथे आलेलो नाही आहे. मला हे अंतर स्पष्ट करायचे. कृष्णापासून आत्ता आमच्या कालच्या समाज सुधारकांपर्यंत जे अंतर, जी तफावत निर्माण झाली, ते अंतर मला स्पष्ट करायचं आहे. मनुष्यानं प्रत्येक क्षेत्रात उत्क्रांती केली, प्रगती केली, इथपर्यंत सगळं ठीक होतं. आदरणीय विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून आज महाराष्ट्राला जे संस्थांचं एक मोठं जाळं आपल्याला प्राप्त झालेलं आहे, वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भानं जी महाविद्यालये आज आपल्याला उपलब्ध आहेत, ही काय एका विशिष्ट क्षेत्रातली उत्क्रांतीच म्हणावी लागेल. मनुष्यानं मनुष्यपणाच्या, आपल्या माणूसपणाच्या पातळीवर, आपल्या पातळीवर केलेली जी उत्क्रांती आहे ती अभिनिवेशानं, अभिमानानं मिरवली, पण तरीसुद्धा इतक्या सगळ्या क्षेत्रात केलेली उत्क्रांती प्राप्त असून सुद्धा, इतकी तंत्रज्ञानाची प्रगती, वैज्ञानिक प्रगती करून सुद्धा मनुष्याच्या चेहऱ्यावर आराम आणि विश्रांती आणि शांतता दिसायला तयार नव्हती. मग प्रश्न पडला की जे सुख आम्ही हे अनुभवतोय हे शाश्वत सुख आहे का? नाही आहे. या सुखाला
तृष्णात्मक कर्मातून मिळालं सुख म्हणायचं. तृष्णात्मक कर्म हा शब्द डॉक्टर लोकमान्य टिळकांचा आहे. माफ करा, लोकमान्य टिळकांचा शब्द आहे. मी गेल्या काही दिवसांपूर्वी लोकमान्य टिळकांचं भगवद्गीता रहस्य वाचत होतो. तुरुंगामध्ये असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा एक मोठा प्रबंध भगवद्गीतेच्या संबंधानं लिहिला. त्या भगवद्गीतेच्या संबंधानं असलेल्या त्या प्रबंधाचा मी अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी तृष्णात्मक कर्म हा शब्द वापरला. म्हणजे काय? तृष्णा म्हणजे इच्छा. तृष्णा म्हणजे काय? थोडं डोक्याला ताण द्यावा लागेल बरं का आज. फार सपक आणि सरळ काय नाही आज. तृष्णा म्हणजे काय? इच्छा. तृष्णा म्हणजे काय? भूक. तुमची इच्छा वाढवत राहणारी, तुमची भूक वाढवत राहणारी जी कर्म आहे त्यांना काय म्हणतात? तृष्णात्मक कर्म. सोपं करून सांगू का? घरी एखादी आपल्या आवडीची भाजी जेवायला बनवली, आपल्या आईनं, आपल्या बायकोनं, आपल्या बहिणीनं, घरातल्या कुणीही आपल्या आवडीची एखादी चमचमीत भाजी जी आपल्याला कायमच आवडते अशी भाजी खाण्यासाठी मिळाली. सर मला एका गोष्टीचं पटकन उत्तर द्या, ती भाजी त्या दिवशी खाल्यानंतर तुमची ती भाजी खाण्याची इच्छा त्या दिवशी संपते का? उलट एखाद्या गानरसिकाला गंधर्व महोत्सवाला पुण्यामध्ये गेल्यानंतर जेव्हा आपल्या आवडीच्या संगीतकाराकडून, आपल्या आवडीच्या गायकाकडून जेव्हा आवडती तान ऐकायला मिळाली, त्या गानरसिकाला त्या रसामध्ये लुब्ध झाल्यानंतर असं वाटतं की पुन्हा 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 तो रसनाचा तो स्वाद पुन्हा पुन्हा अनुभवावा. जणू काही सरस्वती पृथ्वीवर अवतरावी आणि तिनं माझं हे जे काही तृष्णात्मक गानरसाचं जे काही भूक आहे जी माझी ती पुरवावी असं त्याला वाटतं. त्याची भूक भागत नाही. आमच्या कीर्तनामध्ये एखाद्या मृदंगवादकानं मृदंगावर थाप टाकावी आणि त्याच्यातून नादब्रह्म निर्माण व्हावा आणि तिथं बसलेल्या एखाद्या रसिकाला वाटावं की पुन्हा 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 तो स्वर कानावर पडावा. एखाद्या शब्द वेड्याला, एखाद्या शब्दप्रेमीला वक्त्याच्या तोंडातून निघालेले शाब्दिक शृंगार पाहून असं वाटावं की हे पुन्हा 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 ऐकायला मिळावं. हे सगळं जे काही हे विषय सुख जे आहे हे अनित्य आहे, ते शाश्वत नाही. तृष्णात्मक कर्म, मनुष्यानं मनुष्यपणाच्या पातळीवर केलेली प्रत्येक क्षेत्रातली उत्क्रांती हे तृष्णात्मक कर्म म्हणून आमच्या समोर येत आहेत. शाश्वत सुख नाही. ही तुमची भूक वाढवणारी ही सगळी कर्म आहेत. मग समाजाला गरज होती शाश्वत सुखाची. मनुष्यानं मनुष्यपणाच्या पातळीवर केलेल्या उत्क्रांतीनंतर प्रचंड मोठा काळ हा समाज परिवर्तनाची वाट पाहत होता. मग हजारो वर्षांचा काळ उलटल्यानंतर शाश्वत सुखाची वाट दाखवणारा 12व्या शतकामध्ये एक तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि त्या सूर्याचं नाव काय? तर संत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलेल्या या वारकरी संतांनी सगळ्यात पहिलं काम जर कोणतं मोठं केलं असेल तर प्रस्थापितांची दुकानदारी आणि मक्तेदारी मोडून काढली आणि या समाजाला निरोगी होण्यासाठी एका शाश्वत सुखाचा मार्ग दाखवला. काय केलं? सगळ्यात अगोदर शाश्वत सुखाचा मार्ग दाखवला. एथ वडील जे जे करीती तया नामो धर्मो ठेवीती, माऊलींची ओवी आहे. अर्थ काय? एथ वडील जे जे करती, वडील म्हणजे पूर्वज, आपल्या अगोदरच्यांनी जे जे केलंय तीच ही पिढी धर्म समजून गिरवत असते. त्याच्यामुळे अगोदरच्यांनी जरा व्यवस्थित आपली वाट निवडावी, माऊली ज्ञानोबराय सांगतात. ताई, समाजात आता बरेच लोक बोलत राहतात की तरुणांनी पुढे यावं, तरुणांनी पुढे यावं, त्यांनी कारभार हातात घ्यावा. पण माझं निरीक्षण असं आहे की ही माझी पिढी पुढे यायला तयार आहे, पण ही जुनी खोडं काही माईक सोडायला तयार नाही. फक्त ओरडायचं ह्यांच्या नावानं, आमच्या नावानं फक्त ओरडायचं की तरुणांनी पुढे या. तुम्ही स्टेज खाली करा ना, आम्हाला बसायला जागा द्या ना. आता इथे सुष्मिताताई बसल्या, तिथे चैतन्य महाराज बसलेत, एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारी ही माणसं बसलेत. सुंदर वाटतं की नाही बघायला? वाटतं की नाही? आणि इथे सुरकुत्या पडलेली जर काही जुनी खोडं बसली असती, मी ताईंचं नाव नाही ना चुकलो. ताई आपली पहिल्यांदाच भेट होतीये. मी जवळपास अनेक वर्षांपासून मोठ्या साहेबांच्या सानिध्यात आहे. त्यांचं प्रचंड मला प्रेम मिळतंय. मी नेहमी, आता ते कॅमेरे चालू असल्यामुळं काही बोलता येणार नाही मला. हे सगळ्यात धोकादायक प्रकार हा कॅमेरा. भल्या भल्यांचा कार्यक्रम झाला त्याच्यामुळं.
ते ते 2 तासाचं काही टाकत नाही, ते तेवढंच. बघा चैतन्य महाराज काय म्हटले. माझा मुद्दा आहे आजची तरुणाई आणि समाज व्यवस्था. ज्या भारतात आम्ही जन्म घेतला त्या भारताचा एक निरोगी समाज म्हणून जेव्हा ही तरुण तरुणी उद्या सक्रिय होतील, समाज म्हणून जेव्हा काही कर्तव्य, काही जबाबदाऱ्या यांच्या वाट्याला येतील, तेव्हा स्वतःला त्या समाज व्यवस्थेचा एक घटक म्हणून पुढे करत असताना यांच्यासमोर कृष्णापासून ते आमच्या बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळ्या समाज सुधारकांचे आदर्श असतील. पण जोपर्यंत हा घटक हे सगळे आदर्श कृतीत उतरवत नाही तोपर्यंत निरोगी समाज उभा राहणार नाही, यात तीळ मात्र शंका नाही. आम्हाला कृतिशील नेतृत्व हवेत. हजारो वर्षांपासून, कृष्णानंतर रामानंतर हजारो वर्षांपासून हा समाज, ही व्यवस्था परिवर्तनाच्या अपेक्षेनं वाट बघत होती. राम झाला, कृष्ण झाला, पण नंतरचं काय? आता राम आणि कृष्णावर तर जास्त मला बोलायचंच नाही आज, कारण ज्या भारतभूमीला राम मिळाला, कृष्ण मिळाला, या भारतातल्या लोकांनी राम आणि कृष्णाला फक्त आणि फक्त गाण्यापुरतं आणि गिरवण्यापुरतं मर्यादित ठेवलं. हे आमच्या मातीचं दुर्दैव आहे. कुठे आमच्या जीवनामध्ये राम दिसतोय? कुठे आमच्या जीवनामध्ये कृष्ण दिसतोय? कुठे आमच्या जीवनामध्ये हनुमान दिसतोय का? तो आहे फक्त देवाऱ्यामध्ये ठेवलाय, छान व्यवस्थित बसवलाय त्याला. वाटलं कधी तर त्याच्या पुढे फुलं व्हायची, आरती गायची, तेवढंच काय ते आमच्या जीवनामध्ये त्यांचं स्थान. या देवांच्या आणि संतांच्या बाबतीमध्ये या भारतवासियांनी आणि आपल्या या समाजाने सगळ्यात मोठा अन्याय जर कुठला देवांवर आणि संतांवर केला असेल तर त्यांना देवाऱ्यामध्ये कोंडून ठेवणं हा त्यांच्यावरचा सगळ्यात मोठा अन्याय. त्यांना सहजीवनाचा आपल्या भाग आम्ही बनवलेला नाही. अनेक वेळा काही व्यासपीठांवर गेल्यानंतर आम्हाला रिक्वायरमेंट येतात, डिमांड येतात. अचानक एखादा तरुण मुलगा जवळ येतो आणि चैतन्य महाराज आज आम्हाला हनुमंतरायांविषयी काहीतरी सांगा, रामाविषयी काहीतरी सांगा. इतकं डिमांडिंग जेव्हा तुम्ही होता, इतक्या अपेक्षा जेव्हा तुमच्या वाढतात, तेव्हा ही तत्व केवळ ऐकण्यापेक्षा कृतीत उतरायला हवीत असं वाटत नाही का? हनुमंतरायांचा विषय निघालाच म्हणून सांगतो. आत्ता समाजातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये एक नेत्रकटाक्ष टाकला, नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की निष्ठेला अजिबात जागा ठेवलेली नाही. दुर्दैवानं बोलायची वेळ येते की आता निष्ठा हा शब्द दुरुस्त करून समाजातल्या काही महाभागांनी विष्ठा हा शब्द केलाय की काय. आणि मग आम्हाला प्रश्न पडतो, कुठे रामायण, कुठे महाभारत? हनुमंतरायांच्या काही कामांवर, काही गोष्टींवर प्रसन्न होऊन एकदा सीतामातेने आपल्या गळ्यातली मोत्यांची माळा काढली आणि एक दिवशी काय केलं, हनुमंतरायांना देऊन टाकले. निष्ठा सांगतोय. देणारी कोण आहे? सीतामाता. दिलंय कोणाला? हनुमंतरायांना. दोन्ही पात्र फार मोठी आहेत, महान आहेत. त्या देण्याला महत्व आहे. निवडणुका आल्यानंतर वाटलेला शिधा नाही येतो. हनुमंतरायांना गळ्यातली जी माला दिलेली आहे मोत्यांची, ती देणारी सीतामाता आहे, घेणारे हनुमंतराय. माता सुद्धा मोत्यांची आहे, मौल्यवान आहे. आणि थोड्या वेळानं हनुमंतरायांच्या महालाच्या समोरून जात असताना सीतामातेंच्या लक्षात आलं की आतमध्ये काहीतरी हालचाल सुरू आहे. त्यांनी बघितलं डोकावून, तर हनुमंतराय काय करत होते? जी मोत्यांची माला भेटली आहे ना, ती अशी दाताखाली चावत होते. आणि प्रत्येक मणी दाताने फोडून काढायचे, बघायचे आणि फेकून द्यायचे, फोडून काढायचे, बघायचे आणि फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. एवढ्या आनंदानं, एवढ्या कौतुकानं हनुमंतरायांना मी काय दिली? मोत्यांची माला दिली, आणि त्या भेटवस्तूचा असा अपमान करावा? गेल्या रामप्रभूंकडे तक्रार केली. हे मला अजिबात पटलेलं नाही. हनुमंतांनी असं का करावं? आता केंद्र शासनाकडे तक्रार गेल्यावर बोलावणं आलं. रामप्रभूंनी बोलवून घेतलं हनुमंतरायांना. हनुमंता, तक्रारीचं निवारण करा, स्पष्टीकरण द्या. हनुमंतरायांना माहिती होतं की माझ्या रामाला सगळं माहिती आहे, पण ऐकायचंय माझ्या तोंडून. सांगितलं काय? मला माला दिली, मोत्यांची माळा दिली, मौल्यवान आहे, भेटवस्तू आहे, याची पूर्ण कल्पना आहे. मी ती जपूनही ठेवणार होतो. सीतामाता म्हणल्या, मग तू दाताने का फोडून टाकली? का मणी फोडून टाकले? हनुमंतराय म्हणले, मी प्रत्येक मणी फोडून पाहत होतो की त्याच्यात माझा राम आहे का? ज्या गोष्टीत माझा राम नाही, ती गोष्टीचं माझ्या जीवनामध्ये काम नाही.
ज्या गोष्टीमध्ये माझा राम नाही त्या गोष्टीचं माझ्या जीवनात काम नाही. ही निष्ठा फक्त रामायणात राहिली आणि रामायण वाचणाऱ्यांनी आणि रामायण जगाला सांगणाऱ्यांनी निष्ठा हा शब्द स्वतःच्या रोजनिशीमध्ये ठेवला नाही. आणि मग प्रश्न पडतो, या भारताची, या महाराष्ट्राची समाज व्यवस्था निरोगी असावी असं जेव्हा एक समाज म्हणून आपल्याला जेव्हा जेव्हा वाटतं, तेव्हा आपलं दायित्व आपण स्वीकारतोय का, आपल्या जबाबदाऱ्या आपण स्वीकारतोय का, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एक गोष्ट अभ्यास करत असताना, संत साहित्याचा अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आली की कृष्ण झाला, राम झाला, त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये हजारो वर्ष हा समाज, ही व्यवस्था परिवर्तनाच्या प्रतीक्षेत होती. आणि एक दिवस तो दिवस उजाडला. 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर नावाचं एक रत्न या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं आणि त्यांनी काय केलं, सगळ्यात अगोदर जी ज्ञानाची मक्तेदारी होती ती मोडून काढली. त्या काळी काही धर्म मार्तंडांनी असा कित्ता गिरवला होता की संस्कृत, वेदपठन, भगवद्गीता हे सगळं जे काही आहे, उपनिषद जे काही आहे, ते तुम्ही आमच्या तोंडून ऐकायचं, आम्हाला दक्षिणा द्यायची, स्वतःचं डोकं चालवायचं नाही. पण बघा माऊली ज्ञानोबरायांचं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य किती मोठं. ज्या विशिष्ट जातीकडे ही मक्तेदारी होती त्याच जातीत जन्म घेऊन सुद्धा या मक्तेदारीवर कुऱ्हाड घालणारे पहिलं व्यक्तिमत्व होतं ते संत ज्ञानेश्वर महाराज. एक समाज म्हणून आम्ही आदर्श घेत असताना ह्या गोष्टींचा घ्यायचा आहे. आणि माऊलींच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचा भला मोठा आलेख मला तुमच्यासमोर आज मांडण्याची गरज नाही. महाराष्ट्रात जन्माला आलोय, आम्हाला सगळं माहिती आहे. फक्त मला अंडरलाईन करायच्या गोष्टी त्या ह्या की ज्ञानेश्वरांचा जर आदर्श येणाऱ्या पिढीला घ्यायचा असेल तर त्यांनी फक्त त्या 9 ओव्यांचा, जे पसायदान म्हटलं जातं, त्या पसायदानाचा आदर्श घ्यावा. दुर्दैवानं प्राथमिक शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यापासून, मला वाटतं बालवाडीपासूनच आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये पसायदान म्हणण्याची, आता म्हटलं की जातं की नाही मला माहिती नाही, आता इंग्लिश मीडियम वगैरे हे सगळं. पण आम्ही 90मध्ये जन्म घेतलेली आम्ही सगळी बालवाडीपासून आपल्याला शाळेत काय म्हणायला शिकवलं, पसायदान. आणि कित्येक जणांना, इथे असलेल्या बहुतांश जणांना ते पसायदान पाठही असेल, पण कधी त्या पसायदानाचा अर्थ लावलाय, कधी अर्थ समजून घेतलाय? पसायदान किंवा माऊलींची ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानेश्वरीतल्या पसायदानाच्या त्या 9 ओव्या हा एका केवळ आध्यात्मिक विषयाचा भाग नव्हे. एक समाज म्हणून जेव्हा आम्ही एक निरोगी व्यवस्था निर्माण करण्याचा जेव्हा जेव्हा भविष्यात विचार करू, तेव्हा तेव्हा आम्हाला सगळ्यात रामबाण असं औषध जर हातात कोणतं प्राप्त असेल तर ते म्हणजे पसायदान, त्या व्यतिरिक्त दुसरं औषध नाही. आता विश्वात्मके देवे, त्या विश्वात्मक देवाला ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केली. काय? जे खळांची व्यंकटी सांडो. पहिली मागणी काय केली? जे खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे वाईट प्रवृत्तीचे लोक. खळ म्हणजे कोण? ग्रामीण भागामध्ये एखादा माणूस जास्तच उड्या मारायला लागला, येड्यावाणी करायला लागला की आम्ही म्हणतो हा खळीवर आलाय. खळ म्हणजे वाईट प्रवृत्तीचे लोक. ज्ञानेश्वरांनी सगळ्यात पहिली मागणी काय केली? जे खळांची व्यंकटी सांडो. ज्यांचा खळपणा वाढलाय, वाईट प्रवृत्तींचा जो उहापोह माजलेला आहे, त्या वाईट प्रवृत्तींचं वाटोळं होऊ दे? नाही. वाईट काम करणाऱ्यांचं वाटोळं होऊ दे? नाही. चुकीच्या लोकांचा नाश होऊ दे? नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. वाईट माणसांचा नायनाट नाही, त्यांच्यातल्या वाईटपणाचा नायनाट व्हावं, हे पसायदान आहे. किती विश्वव्यापक ही मागणी आहे. पण हे सगळं सांगत असताना, एखाद्या अशा व्यासपीठावरून भरभरून बोलत असताना पुन्हा तीच शोकांतिका मनामध्ये निर्माण होते की हे कृतीत उतरणार आहे की नाही. ज्ञानेश्वर जे 750 वर्षापूर्वी या मातीला लाभले, ते आम्हाला पुन्हा आमच्या जगण्यात दिसणार आहेत की नाही, हा प्रश्न आम्हाला भेडसावू नये का? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. तिमिर म्हणजे राज्य. पापाचं जे राज्य वाढलेलं आहे, अज्ञानाचं जे राज्य पसरलेलं आहे, दुरितांचे तिमिर जाओ, त्या सगळ्याचा नाश होऊ दे. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्माचा सूर्य या विश्वानं पाहावा. ही विश्वव्यापक मागणी जी आम्हाला आमच्या कृतीत, आमच्या आचरणात उतरवायला हवी, ती आम्ही उतरणार नाहीत का? आणि म्हणून जेव्हा जेव्हा अशा व्याख्यानमालेचं आयोजन होतं, जेव्हा जेव्हा अशा प्रबोधनाच्या चळवळींना हात घातला जातो, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात येते की आम्ही काही
महत्त्वाची काही पावलं अशी उचलायला हवीत की आमची वाटचाल एक निरोगी समाज निर्माण करण्याच्या दृष्टीनं शाश्वत दृष्टीनं आमची पावलं पडायला हवी, अशाश्वत नाही. कुठल्याही ज्या गोष्टी तुम्ही आज करताना पाहताय, समाज व्यवस्थेकडे नजर टाकल्यानंतर ज्या ज्या गोष्टी समाजात होताना पाहायला मिळत आहेत त्या सगळ्या अशाश्वत आहेत. सर, हे सगळं बोलतोय मी ह्यांच्यासाठी बोलतोय. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या गोष्टींना तोंड यांना द्यावं लागणार आहे त्या सगळ्या गोष्टींपासून ही मंडळी अनभिज्ञ आहेत. तंत्रज्ञान विकसित झालं, विज्ञान विकसित झालं, सगळं सगळं आमच्या हाताला आलं. पण माफ करा, इतक्या ताकदीचं तंत्रज्ञान आम्ही मिळवल्यानंतर ते तंत्रज्ञान हाताळायचं कसं हे अजूनही आम्हाला लक्षात आलं नाही. आणि म्हणून त्या तंत्रज्ञानाचे साईड इफेक्ट आहेत ते आता आमच्या जीवनात बघायला मिळत आहेत. 25 आणि 30 वर्षांच्या तरुण मुलांच्या डोळ्याखाली डार्क सर्कल दिसायला लागले. का? तो रात्री 9ला अंथरुणावर झोपतोय खरा, पण पुढचा 1.5 ते 2 तास एकमेकांकडे पाहून हसू नका. आपल्या उणीवा, आपल्या चुका कधीही झाकायच्या नाहीत. आयुष्याला घातक ठरणाऱ्या कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत स्वतःला अभय द्यायचं नाही. एक चांगली दिनचर्या बनवून आयुष्याला घातक असणाऱ्या गोष्टींचा त्याग करून तुम्ही जगावर उपकार करत नाही तर स्वतःला उपकृत करताय, हे लक्षात घ्या. स्वतःचं कल्याण होणार आहे त्यानं. आणि म्हणून इथं बसलेल्या तरुण मुलांनी आणि मुलींनी एक गोष्ट ठरवायची. काय? आजच्या चैतन्य महाराजांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीतली कुठलीही गोष्ट आमच्या लक्षात नाही राहिली तरी चालेल, पण आज माझा आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय मी घेईल आणि तो म्हणजे माझा स्क्रीन टाईम कमी करेल, मोबाईलचा आणि तंत्रज्ञानाचा वापर माझ्या जीवनातला मी कमी करेल. एवढं जरी झालं तरी माझ्या इथे येण्याचं सार्थक झालं असं मी म्हणेन. ताई, सोशल मीडियाच्या बाबतीत तुमची काय मतं आहेत मला माहिती नाही, पण इतका भयानक त्याचा परिणाम सध्या तरुण पिढीच्या जीवनावर होतोय. सकारात्मकता वाढवणाऱ्या कुठल्याच गोष्टी सोशल मीडियावर नाही. वैशिष्ट्याने इकडे ह्या मुलांना सांगतोय मी, जे स्क्रॉलिंग तुमच्या जीवनामध्ये वाढलेलं आहे ना, त्या स्क्रॉलिंगमुळे जो मूड स्विंग होण्याचा प्रकार आहे तो सगळ्यात घातक आहे जीवनामध्ये. काय होतं काय सर, ही रात्री अंथरुणावर पडली की मोबाईल हातात घेतात. मग त्यांचं ते यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, आणि मग ते इंस्टाग्राम ओपन केलं की मग ते रील्स बघण्याचा आता प्रकार वाढलाय. वरती ढकललं तर अचानक विश्वास नांगरे पाटलांसारखा एखादा प्रतिष्ठित अधिकारी येतो आणि त्यांना काही आदर्शवत अभ्यासाचे विचार सांगतो आणि यांचा मूड लगेच अभ्यासाचा होतो. अर्ध्या सेकंदात हे वर ढकलतात, त्याच्यानंतर येतात चैतन्य महाराज. ते भगवान श्रीकृष्णाचा एखादा श्लोक सांगतात, यांना वाटतं उद्या उठून भगवद्गीता वाचायला घ्यावी. वर ढकलला आली गौतमी पाटील. हे दुर्दैव आहे, मला बोलावं लागतंय, दुर्दैवानं बोलावं लागतंय. ज्यांची नावही तोंडात येऊ नये अशांची नावं घ्यावी लागतात. का? तंत्रज्ञानाचा अतिरेक आणि चुकीचा वापर. फक्त प्रबोधन गरजेचं नाहीये, फक्त प्रबोधन महत्वाचं नाही. प्रबोधनाच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कृतीत उतरवण्याची वेळ येते ना, तेव्हा शाश्वत सुखाकडे आमची वाटचाल सुरू होईल. अत्यंत कन्स्ट्रक्टिव्ह आणि रचनात्मक प्रवास आपल्या जीवनाचा आपल्याला बनवायला हवा. आणि हे वेळ निघून गेल्यानंतर कळून उपयोग नसतो. आम्ही ज्या संत साहित्याला समाजासमोर आज मांडतोय त्या संत साहित्याचा आम्हाला का अभिमान आहे? कारण या वारकरी संतांनी समाजाला एक रचनात्मक प्रवास देण्याचं काम केलंय. इथं बसलेल्या सर्व शिक्षकांना मी मनापासून विनंती करेल, सलगीची विनंती करेल की आपल्या आयुष्यामध्ये जितका विद्यार्थी वर्ग तुम्ही जो ऐकणार आहे, ते बादाड बाकीच्यांचं सोडा, जो ऐकणारा विद्यार्थी वर्ग आहे त्यांना तुम्ही आजपासून एक प्रण करा, एक प्रतिज्ञा करा की तुम्ही त्यांना ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी प्रवृत्त कराल. आणि तुमच्या सांगण्यानं एकानं जरी आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी उघडली ना, त्याच्या आयुष्याचं जे फलित होईल, कल्याण होईल, त्याचा अर्ध पुण्य हे तुमच्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. मी आध्यात्मिक शिदोरी इथे मांडत नाहीये. ज्ञानेश्वरांच्या ज्या ज्ञानेश्वरीचा दाखला मी वारंवार आता आज इथे देतोय, ज्ञानेश्वरीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मित्रांनो कुठलं असेल
तर 9,000 ओव्या असलेल्या, 700 श्लोक असलेल्या, 18 अध्याय असलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये एकदाही विठ्ठल हे नाव तुम्हाला दिसणार नाही. वाचून पहा, एकदाही देवाचं नाव नाही आहे. का? आमच्या ज्ञानेश्वर माऊलींची भाषा ही वैज्ञानिक आहे, गणितीय आहे, अत्याधुनिक आहे, जे नित्य नूतन देखीजे. ज्या ज्या वेळेस तुम्ही वाचाल, माऊली ज्ञानेश्वरांनी तुम्हाला आयुष्याला दशा आणि दिशा बदलण्यासाठी उपयुक्त ठरणारे जे सिद्धांत हे गणिती भाषेत सांगितले. दैववादाचा, चमत्कारवादाचा आधार घेऊन संतांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं नाही. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. जेव्हा उच्च शिक्षण घेऊन ही मुलं मुली समाजामध्ये एक नागरिक म्हणून, समाज म्हणून सक्रिय होतील, तेव्हा त्यांना अडचणीच्या काळामध्ये, संकटांच्या काळामध्ये स्वतःचा धीर खचताना, आत्मबळ खचत असताना, धैर्यबळ संपत असताना एक रचनात्मक कुठल्या तरी प्रवासाची आवश्यकता असते, अपेक्षा असते. त्यावेळेस त्यांना ज्ञानेश्वरीच वाचवू शकते, दुसरं कोणी नाही. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना ज्ञानेश्वरीतल्या काही नीतिशास्त्रीय ओव्या मी काढल्या होत्या. आम्हाला नीतिशास्त्रीय पद्धतीनं व्यवहार शिकवणारी माऊली ज्ञानोबरायांच्या शिकवणीची गरज आहे. ज्ञानेश्वरी ह्या अंगानं महत्त्वाची आहे. उदाहरण देईल, वरवर बोलणार नाही. जेव्हा उच्च शिक्षण घेऊन तुम्ही एक समाज म्हणून, नागरिक म्हणून आता उद्या या व्यवस्थेमध्ये सक्रिय व्हाल, तेव्हा काही गोष्टी करण्याची तुमची जी काही महत्त्वाकांक्षा असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये यशस्वी होण्याची जी काही धडपड असेल, ती योग्य दिशेनं नेण्यासाठी तुम्हाला ज्ञानेश्वरी उपयुक्त ठरू शकते. कशी? नीतिशास्त्रीय विचार ऐका माऊलींचा. झाडावर एक गोड फळ लटकलेलं आहे. एका पक्षाला ते फळ दिसलं आणि आता ते फळ त्या पक्षाला खायचं आहे. अशा वेळी तो पक्षी काय करेल? कुठला मंत्र म्हणत बसेल का? मग झेप घेणार ना. माऊलींची ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगू. माऊलींनी प्रश्न विचारलाय. एका झेपेसरशी उडी घेऊन, झेप घेऊन त्या पक्षाचा जो फळाचा लचका तोडण्याचा प्रयत्न असतो, हा जो वेग आहे झेप घेऊन फळाचा लचका तोडण्याचा, घास घेण्याचा, हा माणसाला मिळेल का? तशी झेप माणसाला घेता येईल का? नाही ना. मग माणसानं अशा वेळी काय करायचं? ते फळ घेण्यासाठी, फळ मिळवण्यासाठी त्याच्या पुढची ओवी, हळूहळू ढाळे ढाळे केऊ तेने एके वेळे. माऊलींचे शब्द बघा. ढाळे ढाळे, ढाळ म्हणजे काय? फांदी. ढाळ म्हणजे काय? फांदी. पुढच्या ओवीत आपल्यासाठी सांगितला नीतिशास्त्रीय विचार माऊलींचा. काय? हळूहळू ढाळे ढाळे, एक एक पायरी चढत, एका एका फांदीवर पाय देत वर चढायचं आणि त्या मार्गाचा यथोचित योग्य तो रचनात्मक प्रवास करूनच ते फळ प्राप्त करायचंय. पक्षासारखी उडी घ्यायला जाल तर दात पाडून घ्याल. पण दुर्दैव असं की ही ज्ञानेश्वरी जी आमचं जगणं समृद्ध करू शकते, हे तत्व जे ज्ञानेश्वरांनी आम्हाला आयुष्याची दशा आणि दिशा बदलण्यासाठी उपयुक्त ठरतील असे दिले, ती ज्ञानेश्वरी आणि ते सगळी तत्व आम्ही लाल फडक्यामध्ये, पोथीमध्ये गुंडाळून व्यवस्थित असे देवाऱ्यात ठेवून दिलेत. अगदी त्याला धूळही बसणार नाही इतके व्यवस्थित ठेवलेत, काळजी करू नका. एक संत साहित्याचा अभ्यासक आणि कीर्तनकारांना त्यानं कुठल्याही व्यासपीठावर जेव्हा मला काही विषयांवर भाष्य करण्याकरता निमंत्रित केलं जातं ना, माझं पहिलं कर्तव्य मला असं वाटतं की जे आपलं मूळ आहे, जी आपली संस्कृती आहे, जे कृष्णापासून आलेली आहे, जो आपला बेस आहे, जो आपला मूळ आधार आहे, त्याचा विसर आम्हाला पुढच्या पिढीला पडता कामा नये. मी सगळा दोष माझ्या तरुण पिढीवर कधी देत नाही. यांना स्वीकारण्याची मानसिकता आहे, स्वीकारण्याची यांची तयारी आहे. मांडणारे कमी पडतायत. आताही अगदी मन भरून, कान भरूनही हे ऐकतायत, आजही ऐकतायत. मांडणारे कमी पडतायत. दुर्दैवानं ज्यांच्याकडं आज प्रबोधनाची जबाबदारी आहे समाजातल्या काही ठराविक मंडळींकडं, त्यांनी विनोदाची दुकानं मांडली आणि फक्त स्वतःच्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करण्यामध्ये धन्यता प्राप्त केली. आम्ही किती चांगले विषय मांडतोय, आम्हाला कितपत चांगलं ज्ञान अवगत आहे, आम्ही किती चांगल्या पद्धतीनं लोकांचं रंजन करतोय, हे दाखवण्याचाच अट्टाहास काही जणांचा आहे. यांच्या उद्धाराचा, यांच्या दुरुस्तीचा आणि खऱ्या अर्थानं कृतिशील यांची वाटचाल करून घेण्याचा अट्टाहास फार कमी लोकांकडे आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा तरुणाई आणि समाज व्यवस्था या दृष्टीनं जेव्हा जेव्हा भाष्य केलं जाईल, तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थानं जर गरज कशाची असेल तर ते आमच्या मूळ विषयांची आहे, ज्या मूळ विषयातून आमचा जन्म झाला, ज्या मूळ
संस्काराच्या मातेतून आमचा जन्म झाला. समाज व्यवस्थेच्या बाबतीत मी भाष्य केलं. आता विषय राहिला ह्या तरुणाईचा. मला माहिती नाही मला वेळ नेमका किती मोजून दिलाय आजच्या ह्या 1 तास. आता किती वेळ झाला असेल? घड्याळाकडे लक्षच नाही माझं. काही मिनिटं आहेत ना माझ्याकडं? बोलू का? थोडं मोकळं बोलायची सवय. मी फार असा व्याख्यानाच्या दोरीत बांधून घेत नाही कधी स्वतःला. ऐकणाऱ्यांची आणि बोलणाऱ्याची नाळ जुळेल तेव्हाच मांडलेला विषय पचनी पडेल या मताचा मी आहे. समाज व्यवस्थेच्या बाबतीत भाष्य झालं. आता जी काळजी मला भेडसावतीये किंवा आपल्याला भेडसावली पाहिजे, जी काळजी वाटली पाहिजे, ती काळजी ह्या तरुण पिढीची. प्रत्येक क्षेत्रात मनुष्यानं केलेली उत्क्रांती हा जरी अभ्यासाचा, चिकित्सेचा, कौतुकाचा विषय ठरत असला तरी एक समाज म्हणून आपलं जर कुठल्या गोष्टीत एक महत्त्वाचं अपयश अधोरेखित करणं गरजेचं आहे. ते अपयश म्हणजे या पिढीकडे झालेलं दुर्लक्ष. वैशिष्ट्यानं आज ज्येष्ठांना, पालकांना, शिक्षकांना मी ही गोष्ट लक्षात आणून देतोय. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, भारत हा तरुणांचा देश आहे. आणि हे खरं आहे. आजच्याही घडीला, आजच्या मितीला, आजच्या तारखेला सुद्धा भारतामध्येच तरुणांची संख्या जास्त आहे. सुदैवानं म्हाताऱ्या लोकांची कमी आहे. मी हे जबाबदारीनं बोलतोय कारण 50-60च्या पुढं गेलेली जी मंडळी आहेत, नीट ऐका. वैशिष्ट्यानं विद्यार्थ्यांना एक कानमंत्र देऊन जातोय जो मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये अवलंबला आहे. लक्षात ठेवा. कुठला कानमंत्र? 60 ओलांडलेल्या आणि 25च्या अलीकडल्या कुठल्याच व्यक्तीच्या जवळ 20 मिनिटापेक्षा जास्त बसू नका. मी टीकात्मक बोलत नाहीये, वस्तुनिष्ठ बोलतोय. विचार करा. ज्यांनी 60 ओलांडलंय आणि जी 25च्या अलीकडे, ही 2 माणसं ह्या 2 वर्गातली अशी आहेत ह्यांच्याकडे बराच मोकळा वेळ असतो. हे 2 जे घटक आहेत, 60च्या पुढचे आणि 25च्या अलीकडले, हे काळ घातक असतात. यांच्यापाशी बसायचंच नाही. ही तुम्हाला निगेटिव्ह करून सोडतात. प्रचंड नकारात्मक ऊर्जा असते या दोन्ही घटकांमध्ये. कारण 25च्या अलीकडला जो घटक आहे त्याला अजून जग कळायचंय, तो अजून मार्केटमध्ये यायचा आहे. जेव्हा तो मार्केटमध्ये येतो मग त्याला कळतं मार्केट तर ऑलरेडी जाम आहे. हे थोडं तुमच्या भाषेत. आणि जे 60च्या पुढचे आहेत त्यांचं काय झाली आता वेळ म्हणती. मी वयोमानानुसार ज्येष्ठांवर कधी टिप्पणी करणार नाही. ते आदर्शस्थानी आहेत, आदरस्थानी आहेत, त्यांचा आदर करावा, त्यांचे चरण स्पर्श करावेत, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं इथपर्यंत ठीक आहे. पण ही मंडळी काळघातक असतात. आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेलं अपयश हे स्वतःला पचवता येत नाही म्हणून त्याची खापरं तरुण पिढीवर फोडण्याचं काम यांचं चालू असतं. हे फार वस्तुनिष्ठपणे मी बोलतोय. आणि म्हणून ऐन वयाच्या या महत्त्वाच्या उमेदीच्या वयाच्या टप्प्यावर असलेल्या माझ्या या विद्यार्थी मित्रांनी एकच गोष्ट करायची. काय? आपल्या शरीरातली, आपल्या अंतःकरणातली, आपल्या मेंदूतली ऊर्जा ही वेळेवर ओळखायची आहे. परमेश्वरानं आपल्याला जी बुद्धिमत्ता दिलेली आहे ती अमर्याद अशी दिलेली आहे. त्याला स्वतःच्या हाताने मर्यादित करायचं नाही. जगाच्या पाठीवर असं कुठलं काम आहे जे आज तंत्रज्ञानाच्या, संगणकाच्या, कम्प्युटरच्या मदतीने करता येऊ शकत नाही. कुठल्याही पद्धतीचं काम मार्गी लावेल असा एक कम्प्युटर, असा एक संगणक आम्ही तयार केला. पण मला एक सांगा, कुठल्याही पद्धतीचं काम मार्गी लागेल असं जे तंत्रज्ञान उपलब्ध झालं, असा जो संगणक तयार केला, तो कुणी जनावर आणि वेगळ्या प्राण्याने तयार केला का? कुणी तयार केलाय? तो मनुष्यानंच तयार केला ना. हा पुरावा आहे की मनुष्याला परमेश्वराने दिलेली जी बुद्धी आहे ती मुळातच अमर्याद आहे. तिला मर्यादा घालू नका. मी सुरुवातीला भगवान श्रीकृष्णाचा जो दाखला दिला तो इथेही लागू होतो. ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातनः. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताना जगाला काय सांगतात अर्जुनाच्या निमित्तानं? ममय वंशो जीवलोके. हा जीवलोक जो आहे, हे जग जे आहे तो माझा अंश आहे. ममय वंशो जीवलोके. मग आपण जीवन जगत असताना कृष्णाचा अंश आहोत. या आविर्भावानं जगलं पाहिजे, ह्या ताकदीनं जगलं पाहिजे, ह्या अभिनिवेशानं जगलं पाहिजे. आपल्या आजोबांची, आपल्या वडिलांची ओळख जेवढ्या कौतुकानं सांगताना ही सुद्धा ओळख जगाला सांगायला शिका की आम्ही कोणाचे अंश आहोत? आम्ही त्या भगवान श्रीकृष्णाचे अंश आहोत.
कुठली तरी फालतू संकट आल्यानंतर आत्महत्येचा विचार करायचा, हे कृष्णाचे अंश असलेला लाजिरवाणी गोष्ट नाहीये काही. ही जी आपल्या पालकांची, ही जी शिक्षकांची पिढी आपल्या समोर आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो, यांच्या आयुष्यात अनेक संकट आली. आपल्या आधीची जी पिढी आहे, जे प्रिव्हियस जनरेशन आपल्या अगोदरचं आहे, एवढी संकट आली यांच्या जीवनामध्ये, पण आभाळ कोसळलं तरी यांनी कधी आत्महत्येचा विचार केला नाही. जगले आणि आपल्यालाही जगवलं. का? या पिढीकडे धैर्यबळ मोठं होतं. आपली अडचण अशी झाली आहे की आपल्याकडे धैर्यबळ हा नावाचा शब्दच उरलेला नाही. मार्क कमी पडले तरी आत्महत्या करावी म्हणजे किती धैर्यशून्य झाली आमची पिढी, याचा विचार शिक्षकांनी करावा आणि पालकांनीही करावा. कधी कधी वाटतं तो आत्महत्येचा काही सीझनच आलाय की काय. मार्क कमी पडले, आत्महत्या. परीक्षेत नापास, आत्महत्या. अकॅडमीमध्ये नंबर नाही आला, आत्महत्या. मुलगी सोडून गेली, आत्महत्या. यांच्या आवडीचं काय आलं की लय उदाहरणावर लक्ष देऊ नका, सिद्धांतावर लक्ष द्या. उदाहरणामध्ये रमून लगेच तुमचं मन आपलं. ह्या सगळ्या गोष्टी वयाच्या त्या त्या टप्प्यावर होत राहतात. विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, त्या त्या वयाच्या त्या त्या टप्प्यावर सगळं होणार आहे. पण वयाच्या अगोदर कुठल्या गोष्टी करायची चूक करू नका. मलाही कॉलेजमध्ये असताना माझी एक मैत्रीण आवडायची, पण मी तेव्हा तिच्याकडे लक्ष दिलं नाही, अभ्यासात दिलं, आणि म्हणून परिणाम बघा, आज मी इथे उभा राहून बोलतोय आणि तुम्ही समोर बसून ऐकताय. मला आता आठवतही नाही तिचं काय नाव होतं वगैरे, आणि ते गरजेचं नाही. सर, थोडंसं यांना घ्यावं लागेल ना माझ्यासोबत. तुम्ही म्हणाल काय विषयांतर झालं अचानकच. आयुष्यात प्रेम करावं, पण प्रेम इतरांवर करण्याच्या अगोदर स्वतःवर करावं. स्वतःवर करावं. आणि आम्ही स्वतःच्या हिताच्या विषयी, स्वतःच्या कल्याणाच्या विषयी, स्वतःच्या इंटरनल डेव्हलपमेंटच्या विषयी गंभीर असणं, सिरियस असणं, हा सगळ्यात पहिला पुरावा आहे स्वतःवर प्रेम असल्याचा. आणि आज आम्ही इथेच चुकलो, आम्ही स्वतःवर प्रेम केलं नाही. जर आम्ही रात्री झोपत असताना 1.5 ते 2 तास फोन चालत असू तर समजून जा आमचं स्वतःवर प्रेम नाही. आम्ही रासायनिक खाद्यपदार्थांवर जास्त भर देत असू, समजायचं आपलं स्वतःवर प्रेम नाही. पिझ्झा, बर्गर, सँडविच आणि वर एक्स्ट्रा चीज, हे सगळं जे जर तुमच्या आयुष्यात असेल तर समजायचं आपलं स्वतःवर प्रेम नाही. 25 आणि 30 वर्षाच्या पोरांना ढेऱ्या सुटलेल्या मी पाहतो, आणि मग प्रश्न पडतो, ही खातात काय, जगतात काय. कमी वयामध्ये चष्मा लागणं, कमी वयामध्ये ती प्रॉपर्टी घेऊन फिरणं. मला चांगले चांगले उद्योगपती, मोठमोठे पॉलिटिशियन विचारतात, महाराज हे असं राहायला काय करावं लागेल. अरे त्याच्यासाठी प्युअर व्हेज खावं लागतं, ग्रीन सलाड खावं लागतं. मांसाहार करणाऱ्यांविषयी मी काय बोलणार नाही. त्यांच्या शरीरावर जे दिसतंय ते त्यांचं नाहीच आहे, ते दुसऱ्याचं घेतलेलं आहे त्यांनी. हे जेवढं आहे ते स्वतःचं आहे आमचं. जेवढी त्वचा दिसते, जेवढं मांस दिसते ते आमचं आहे स्वतःचं. तो आजचा विषय नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही. आणि मुळात कोणी काय खावं याच्यावर टिप्पणी करायला, कोणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मी गदा आणणार नाही, आणि तो आपल्याला अधिकार नाहीच आहे. आपला आजचा विषय वेगळा आहे, तरुणाई आणि समाज व्यवस्था या संबंधानं जर भाष्य करायचं झालं तर एकीकडे उच्च शिक्षण घेऊन उद्या समाज म्हणून, उद्या समाजामध्ये सक्रिय होणारी, व्यवस्थेला सामोरी जाणारी ही जी काही तरुण पिढी आहे, तरुणाई आहे, यांना आत्तापासून वयाच्या ह्या टप्प्यापासून आम्हाला डेव्हलप करता आलं पाहिजे. आणि डेव्हलपमेंट ही फक्त भौतिकदृष्ट्या महत्त्वाची नाही, डेव्हलपमेंट ही फक्त वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाची नाही, तर डेव्हलपमेंट ही आंतरिकदृष्ट्या, इंटरनल स्ट्रेंथ वाढवण्याच्या, आतली ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं सुद्धा डेव्हलपमेंट खूप महत्त्वाची आहे. व्यक्तिमत्व विकास हा विषय जितका महत्त्वाचा आहे तितका दुसरा कुठलाही विषय महत्त्वाचा नाही, हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या. आमच्या आयुष्यात कितपत सुख असेल ही आमची नियती नाही ठरवत. आमचं जीवन किती सुखमय असेल, दुःखमय असेल, हे आमचं प्रारब्ध नाही ठरवत. मी थोडं वेगळ्या बाजूनं बोलतोय.
तुमच्या जीवनामध्ये सुख किती असेल आणि दुःख किती असेल ही तुमच्या जीवनाची कार्यप्रणाली, तुमची जीवन पद्धती आणि तुमची दिनचर्या ठरवते, दुसरं कोणी नाही. युरोप खंडातील वैशिष्ट्यानं स्पेन देशांमध्ये काही वर्षांपूर्वी इतिहासामध्ये मुस्लिम राजवटी होऊन गेलेल्या पाहायला मिळतात. आणि स्पेन देशामध्ये जेव्हा मुस्लिम राजवट होती तेव्हा त्या काळातला अत्यंत न्यायिक आणि पराक्रमी राजा म्हणून जो गाजला होता, ज्याचं नाव प्रकर्षानं इतिहासामध्ये मोठ्या अक्षरात कोरून ठेवलं गेलं, स्पेन देशामध्ये मुस्लिम राजवटीतला जो राज्यकर्ता होता त्याचं नाव अब्दुल रेहमान. त्या राजाला एक वेगळी अभिनव अशी एक सवय होती. ती सवय अशी होती की आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस कसा जातो हे लिहून ठेवण्याची त्याची एक सवय होती, एक रोजनिशी होती. आजचा दिवस कसा गेला, येणारा प्रत्येक दिवस कसा जातोय, रोज तो त्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवायचा. रोज त्या जवळ असलेल्या रोजनिशीमध्ये तो लिहायचा. गतप्राण झाला, तो मेल्यानंतर तत्कालीन मुस्लिम इतिहासकारांनी त्याच्याबद्दल लिहिण्यासाठी त्याची रोजनिशी हातात घेतली. तब्बल 50-60 वर्षांच्या स्वतःच्या राज्य कारकिर्दीमध्ये, स्वतःच्या आयुष्यामध्ये किती दिवस त्याच्या आयुष्यात सुख होतं हे त्या रोजनिशीत त्यानं लिहिलं होतं. 50 वर्षांच्या जीवनामध्ये फक्त माझ्या आयुष्यात 14 दिवसच सुखाचे होते हे त्यानं लिहून ठेवलं होतं. न्यायिक आणि पराक्रमी असून सुद्धा. मी दाखला देतोय कशासाठी? मनुष्यानं मनुष्यपणाच्या पातळीवर केलेली उत्क्रांती जरी आज कौतुकाचा, अभ्यासाचा, समीक्षेचा विषय ठरत असली तरी सुद्धा ज्या वेळेस एक समाज म्हणून आम्ही काही जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी सज्ज होतो तेव्हा शाश्वत सुख आमच्या जीवनामध्ये असावं ही गरज निर्माण होते. आणि ते शाश्वत सुख निर्माण करण्यासाठी ही तृष्णात्मक कर्म सगळ्यात अगोदर बाजूला ठेवावी लागेल. ज्या कर्मांपासून भूक वाढतच राहते, विषयांना खतपाणी मिळतं, ती सगळी कर्म बाजूला ठेवून आम्हाला स्वतःवर प्रेम असल्याचा पुरावा द्यावा लागेल, स्वतःचं हित करून, स्वतःचं कल्याण करून. आणि म्हणून जास्त जड नाही बोलणार, मी सोपं करून सांगतो. माझ्यासमोर बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनी एकच गोष्ट करायची. काय? आयुष्याला घातक असणाऱ्या सगळ्या गोष्टी एक एक करून आजपासून कमी करायला सुरुवात करायची. एकदम नाही होणार, एकदम नाही होणार. चैतन्य महाराजांना फार गांभीर्यानं घेऊ नका, नाही तर संध्याकाळी माळ घालाल गळ्यात जाऊन. असं घाई काही करू नका. एकदम काय होणार नाही. मी तुम्हाला रचनात्मक प्रवास ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये सांगितला, माऊलींच्या भाषेत सांगितला. हळूहळू ढाळे ढाळे आम्हाला एक एक पायरी चढायची, आम्हाला घाई करायची नाही. नीतिशास्त्रीय विचार लक्षात ठेवायचा संत ज्ञानेश्वर माऊलींचा. आम्हाला त्या पक्षासारखी झेप घ्यायची नाही आहे, आम्हाला घाई करायची नाही आहे. मग आम्हाला एक एक फांदी, एक एक पायरी, आमच्या आयुष्याचे काही टप्पे ठरवून वाटचाल करायची. आमच्या जीवनासाठी प्रेरक असणाऱ्या, जीवनासाठी उद्बोधक ठरणाऱ्या, जीवनासाठी खऱ्या अर्थानं पोषक असणाऱ्या गोष्टी जीवनामध्ये ठेवायच्या आणि घातक असणाऱ्या गोष्टींचा आपल्या जीवनातून पहिला निपटारा करायचा. मातापित्यांची सेवा करायची, मातापित्यांचा सन्मान करायचा, गुरुजनांचा सन्मान करायचा, हे सगळ्यात महत्त्वाचं. जाता जाता शेवटचा हा मुद्दा आठवला म्हणून सांगतो. अलीकडच्या काळामध्ये आमच्या तरुण पिढीचं सगळ्यात मोठं शल्य आणि शोकांतिका अशी आहे, आपल्या तरुण पिढीची सगळ्यात मोठी चूक अशी आहे की आमच्या नजरेमध्ये शिक्षक वृंदांचा सन्मान कमी होत चाललेला आहे. आणि ही फार गंभीर बाब आहे. मी बातम्यांना पाहतो की काही टवाळखोर शिक्षकांना कुठल्या नावानं हाक मारतात, शिक्षकांशी कसं वागतात, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर शिक्षकांना कुठल्या नावानं हाक मारतात, वर्गात असल्यानंतर शिक्षकांना आपापल्या भाषेत काय काय नावं ठेवतात, ते बघ चुळबुळ सुरू झाली आहे का. यांनी काहीतरी नाव ठेवलं असणार. शिक्षकांच्या बाबतीत आपला आदर कधीही कमी होता कामा नाही. ज्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचं मी तुम्हाला उदाहरण देत आलोय, दाखला देत आलोय, त्याच ज्ञानेश्वरीतली एक ओवी गुरुजनांच्या बाबतीतली सांगतो आणि आता समारोप करतो. माऊलींची एक फार सुंदर ओवी आहे. जी बनकरू झाडे शिंपी जीवेसाठी. बनकरू म्हणजे माळी, बागेची काळजी घेणारा माळी असतो ना. माऊलींनी शब्द काय वापरलाय? बनकरू. ऐका. जी बनकरू झाडे शिंपी जीवेसाठी, त्या झाडांचा जीव वाचवण्यासाठी रोज त्यांना पाणी घालतोय माळी. पाडूनी जन्मे काढी आटी, स्वतःचा जन्म खर्च करून त्यांची आटी काढतोय, त्यांची काळजी घेतोय. कोण? माळी. झाडांची काळजी घेतोय. जी बनकरू झाडे शिंपी जीवेसाठी, पाडूनी जन्मे काढी आटी, त्यांची काळजी घेतोय, स्वतःचा जन्म खर्च करून त्यांची झाडांची सेवा करतोय. पण माऊली म्हणतात
परी फळेसी तैची भेटी जे वसंत पावे. इतकी काळजी घेऊन जन्म घालवून सुद्धा त्या झाडांना फळ तेव्हाच येणारे जेव्हा वसंत कृपा करील. आमच्या जीवनामध्ये आम्ही कितीही अभ्यास केला, स्वतःच्या बुद्धिमत्तेचं कितीही ताकदीचं प्रदर्शन केलं, तरी सुद्धा जोपर्यंत गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत आमच्या जीवनातला उद्धार शक्य नाही आणि उत्कर्षही शक्य नाही. आपल्या जीवनामध्ये विद्यार्थी दशेत असताना, विद्यार्थी अवस्थेत असताना आपलं प्रथम कर्तव्य जर काय असेल तर या गुरुजनांचा, शिक्षकांचा प्रचंड आदर आणि सन्मान आपल्याला करायला हवा. आणि केवळ औपचारिकता म्हणून तो सन्मान करायचा नाही, तर तो आदर, तो सन्मान आपल्या हृदयाच्या या कोमलपेटीमध्ये रुजवून ठेवायचा. कारण आपल्याला शिक्षा देणारे, आपलं शिक्षण वृद्धिंगत करणारी ही सगळी मंडळी आपल्या आयुष्याची दशा आणि दिशा बदलणारी ही मंडळी आहेत. आता हे वय खेळण्याचं आणि बागडण्याचं राहिलेलं नाही. आता जेवढी मुलं मुली मला दिसत आहेत, जणू म्हणजे एक अंदाज जर लावला तर 15-16 वर्षाच्या पुढचे आहेत सगळे, बरोबर ना? कॉलेजचेच आहेत. आता कॉलेज म्हटलं की 17-18 वर्षाच्या पुढचे आहेत. आणि 17-18 वर्ष ओलांडल्यानंतर 1/4 काय 1/4 आयुष्याचा भाग तुम्ही आता, एक संस्कृतचं सुभाषित आहे, जास्त मी काय अवघड सांगत नाही आज तुम्हाला सगळं. प्रथमो नार्जितो विद्या, द्वितीयो नार्जितो धनम. काय काय सांगितलंय? पहिला 1/4 जो भाग आहे त्याच्यामध्ये विद्याच मिळवायची. द्वितीयो नार्जितो धनम, कॉलेज संपलं आणि सेकंड इनिंग सुरू झाली, फक्त पैसा आणि पैसाच कमवायचा चांगल्या मार्गानं. मी एक कीर्तनकार असण्याबरोबरच एक उत्तम व्यावसायिक पार्श्वभूमी असलेला युवक आहे. मी कोणालाही कधीही सांगणार नाही की पैशाच्या मागं पडू नका. कारण आज आपल्या भारताचा पूर्व इतिहास जर बघितला तर पैशात काहीच ठेवलं नाही असं सांगणाऱ्यांच्या माड्याच्या माड्या आणि बंगलेच्या बंगले मी बघितलेले आहेत. पैसा म्हणजे सर्वस्व नाही हे सांगणाऱ्यांच्या बुडाखाली मी मर्सिडीज गाडी बघितलेली आहे. त्याच्यामुळं मला आदर्श या बाबतीत जो घ्यायचा होता तो मी घेतला जगद्गुरू तुकाराम महाराजांचा. आणि जगद्गुरू तुकाराम महाराज अत्यंत स्पष्टोक्ती या बाबतीत ठेवतात आणि सांगतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, धनवानालाच या जगात सर्वत्र मान्यता असते. जर खिशात पैसा नसेल तर या जगाच्या बाजारात तुमची किंमत. कुठलंही महत्त्वाकांक्षी कार्य तुम्ही हातात घ्या, कुठलंही उद्दिष्ट उराशी बाळगा, ते पूर्ण करण्यासाठी जवळ काय पाहिजे? जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. सगळ्यांनाच आपल्यासारखे चांगले भाऊ आणि बहीण नाही भेटत. धंदा कमी पडला, पैसे खिशातले कमी झाले की मग हिस्सा मागायला येणाऱ्या बहिणी आहेत. ह्या वयात वेगळं वातावरण असतं. मग ते रक्षाबंधन, भैया मेरे राखे के बंधन को निभाना वगैरे वगैरे ते नंतर कळतं. मग दुसऱ्या टप्प्यात जमिनीला अचानक भाव येतात, कळतं आपल्या गावात विमानतळाचे शिक्के पडलेत, MIDCचे शिक्के पडलेत. आणि मग बहीण आणि भाऊ बघायचे मग काय असते. आशिया खंडातली सगळ्यात मोठी ऑटोमोबाईल इंडस्ट्री असणाऱ्या चाकण MIDC माझं गाव आहे. त्याच्यामुळं मी ते नाती बिती सगळं कळालेलं आहे मला. काय एका रात्रीत बहीण आणि भाऊ, आता ते कॅमेऱ्यामुळे मर्यादा येते पण ते बरं आहे, आपलं दोरीत चाललंय. आता ते पांगलं का पांगलंच. मुद्दा माझा काय होता? प्रथमो नार्जितो विद्या, द्वितीयो नार्जितो धनम. पहिल्या टप्प्यात काय करायचंय? विद्याच, फक्त अभ्यास. दुसऱ्या याच्यात आम्हाला काय करायचंय? पैसा कमवायचा. का कमवायचा आहे? कुठलंही कार्य करण्यासाठी पैसाच गरजेचा आहे. ज्या तुकोबारायांचा मी तुम्हाला संदर्भ दिला तेच तुकाराम महाराज आणखी एका अभंगात सांगतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन कमवा पण उत्तम व्यवहाराने कमवा आणि ते चांगल्या कार्यासाठी खर्च करा. एक सांगू का, आज तुम्ही मला बोलवलंयच म्हणून सांगतो, मी ज्या वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करतो, या वारकरी संतांचे महाराष्ट्रावर आणि या भारताच्या मातीवर सगळ्यात मोठे उपकार जर कुठले असतील ना, तर या वारकरी संतांनी आम्हाला आमचं आयुष्य कुठल्या पद्धतीनं जगावं या आयुष्याची एक पॉलिसी दिली, एक संहिता दिली. हे सगळ्यात मोठे उपकार या वारकरी संतांचे आमच्यावर आहेत. सगळ्यात मोठे उपकार. पॉलिसी मेकर जर कोणी ठरले असतील तर हे वारकरी संत ठरलेले आहेत. बघा ना, धन कसं कमवावं हेही सांगितलं आहे, कुठं खर्च करायचं हेही सांगितलेलं आहे, नातेसंबंध कसे संवर्धित करायचे हेही सांगितलेलं आहे.
अचानक आयुष्याच्या एका टप्प्यावर कुठल्या तरी नात्यांच्या संबंधानं अचानक आपण भावनिक होतो, आणि जास्त भावनिक असणं फार धोकादायक असतं. वैशिष्ट्यानं तुम्हाला सांगतो, मुलींनो, जन्मतः तुम्ही फार भावनिक असता. निसर्गानं, नियतीनं स्त्रीला मातृत्व दिलं, प्रजनन क्षमता दिल्यामुळं, जीव जन्माला घालण्याचं सामर्थ्य दिल्यामुळं उपजताच तुमच्या ठिकाणी पुरुषांपेक्षा संवेदनशीलता, भावनिकताही जास्त असते, हे साहजिक आहे. पण कुठल्याही बाबतीत जास्त भावनिक असणं हे तुमच्या आयुष्याचा घात करू शकतं. लक्षात घ्या. इमोशन्स गरजेचे आहेत, नॉट ओन्ली इमोशन्स, सोल्युशन पण महत्त्वाचे आहेत. आणि आमचा कल ज्यावेळेस इमोशन बाजूला ठेवून सोल्युशनवर जास्त असेल, त्या दिवशी आम्ही एक प्रगल्भ व्यक्तिमत्व समोर आलेलो असू. हा तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा विजय आहे. फक्त भावनिक होऊन चालत नाही, फक्त भावनिक होऊन चालत नाही. आणि म्हणून एक तरुणाई म्हणून जर आज आम्हाला कोणी काही शिकवू पाहत असेल, तर आम्ही स्वतः अगोदर स्वतःला काही गोष्टी शिकवायला हव्यात, स्वतःवर प्रेम करायला हवं. समाजामध्ये एक विशिष्ट चोरांची टोळी अशी सक्रिय आहे की आमच्या तरुण पिढीला चुकीच्या दिशेला नेण्यासाठी सक्रिय आहे. हे शेवटचा दाखला देतो. ऐकणारे चांगले असले की बोलणाऱ्यालाही भरता येतं. जुन्या काळात हे जे ज्येष्ठ मंडळी आहेत, जुन्या काळामध्ये कोणाच्याही गोठ्यामध्ये जर एखादी म्हैस असेल, कुठलंही जनावर असेल, त्या जनावराच्या, त्या म्हशीच्या गळ्यामध्ये एक घंटा असायचा, छोटासा असा. काय प्रयोजन होतं त्याचं? कारण ते जनावर कुठे जरी गेलं तरी आवाजाने कळलं पाहिजे ते कुठे आहे. समाजात चोरांची टोळी सक्रिय झाली आहे ह्या आमच्या तरुण पिढीला चुकीच्या दिशेला नेण्यासाठी. म्हणून आठवलं म्हणून सांगतो बस. जुन्या काळात गोठ्यातली म्हैस जर चोरायची असेल तर चोरांकडून एक अनोखी शक्कल लढवली जायची. कशी? गोठ्यातली म्हैस चोरायची असेल ना, सगळे चोर एकत्र येत नसत. मग पहिला एक चोर एकटा पुढे यायचा आणि त्या म्हशीच्या गळ्यातली ती घंटा काढून घ्यायचा. एक जण पुढे आला, म्हशीच्या गळ्यातली घंटा काढून घेतली, आता ती वाजायची बंद झाली. ज्यानं ती घंटा सोडली तो घंटा घेऊन गेलाय पूर्वेला. आता इथं पूर्व दिशा कोणती आहे सर? तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. ज्यानं घंटा सोडली तो घंटा घेऊन गेला पूर्वेला, फक्त घंटा घेऊन गेला पूर्वेला. दुसरा चोर आला, मग त्यानं म्हशीला सोडला आणि म्हैस घेऊन गेला पश्चिमेला. टेक्निक. ज्यानं घंटा सोडली तो घंटा घेऊन गेलाय पूर्वेला, ज्यानं म्हशीला सोडलंय तो म्हैस घेऊन गेलाय पश्चिमेला. ज्याच्याकडं घंटा होती त्यानं ती अर्ध्या रस्त्यात ठेवली, घरी जाऊन झोपला. ज्याच्याकडं म्हैस होती त्याने ती विकली, घरी जाऊन झोपला. गावकऱ्यांना जाग आली, त्यांना कळालं म्हैस चोरीला गेली, म्हैस चोरीला गेली. त्यातल्या काही जणांनी आवाजही ऐकला होता. मग आता मला सांगा, म्हशीला शोधण्यासाठी गावकरी सगळ्यात अगोदर कुठल्या बाजूला जाणार? पूर्वेला की पश्चिमेला? पूर्वेला. का बरं? आता तुमच्या उत्तराचा दाखला घेऊन जर बोलायचं झालं तर गावातली लोक सगळी कुठे गेली? पूर्वेला. आणि म्हैस कुठे गेली होती? आता गावकरी आवाजाच्या दिशेने गेले, त्यांच्या हाताला काय लागलं? मला वाटतं एवढं पुरेसं आहे. आज साहेब आणि ताई असत्या तर मला एवढं मोकळं नसतं बोलता आलं. प्रचंड आदर करतो मी त्यांचा, ती आदरार्थीच आहे. समाजात ज्या तरुणांसाठी प्रबोधनं उभी केली जातात, ज्या तरुणांसाठी, ज्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात, जो तरुण उद्या राष्ट्राचं भविष्य असल्याचं बोललं जातं, या तरुण पिढीला चुकीच्या दिशेला नेण्यासाठी घंटानाद करून विचित्र दिशेला नेणारी एक चोरांची टोळी आज समाजामध्ये सक्रिय आहे. तो घंटानाद ज्या दिवशी आम्ही हाणून पाडू त्या दिवशी एक सुजाण नागरिक म्हणून आपण जिंकलेलो असू, एवढं लक्षात घ्या. त्या चोरांचा तो घंटानाद जो आम्हाला चुकीच्या दिशेला नेण्यासाठी, चुकीच्या दिशेला जाण्यासाठी प्रवृत्त करतो, जो राष्ट्राचं भविष्य खराब करू पाहतो. आता ते चोर कोणते हे व्याख्यान संपल्यानंतर तुमचं तुम्ही ठरवा, मला त्याच्यात पाडू नका. पण एक विशिष्ट वर्ग समाजातला असा आहे, तो चोरांच्या भूमिकेत आहे आणि आम्हाला चुकीच्या दिशेला नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. आम्हाला
स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे, आम्हाला स्वतःची सुप्त शक्ती ओळखता आली पाहिजे, स्वतःतली गुण, स्वतःतले अवगुण याचं मूल्यांकन करता आलं पाहिजे आणि स्वतःच्या गुण अवगुणांचं मूल्यांकन करून आपण आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहोत, पुढचा प्रवास आम्हाला कुठल्या दिशेनं करणं गरजेचं आहे हे पुनरावलोकन, हे मूल्यांकन स्वतःच्या जीवनाचं करायचं आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःला आरसा दाखवायचा आहे. स्वतःच्या चुकांना पाठीशी न घालता त्या चुकांवर काम करून, त्या चुकांची दुरुस्ती करून स्वतःला एक उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करून स्वतःवर प्रेम असण्याचा पुरावा ज्या दिवशी आपल्याला देता येईल त्या दिवशी हे जगसुद्धा आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही, या मताचा मी आहे. पुनश्च एकदा मी आजच्या या सुरू असलेल्या स्मृती व्याख्यानमालेचं या ठिकाणी कौतुक करतो, आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक चांगल्या वक्त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभेल आणि अधिकाधिक चांगलं स्वरूप या व्याख्यानमालेला प्राप्त होईल. विखे पाटील परिवाराच्या बाबतीत माझी व्यक्तिगत जी भावना आहे ती प्रचंड वेगळी आहे, पण हे व्यासपीठ मला माझे व्यक्तीच्या विचार मांडण्याची परवानगी देत नाही. तुमच्यापैकी कुणी खाजगीत भेटले तर मी सांगेल की या परिवाराकडून व्यक्तिगत मला सुद्धा काय मिळालेलं आहे. जे पात्र्याचे सर आलेले आहेत, ही सगळी मंडळी आहेत, तुम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून मी मगाशी सांगितलं, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा मी सक्रिय असतो आणि ज्या माणसाला सामाजिक आयुष्य आहे त्याच्यासमोर आव्हानं खूप असतात. वडिलोपार्जित जमिनीच्या संदर्भानं आमच्या परिवाराशी एका व्यक्तीनं फार चुकीचं काम केलं होतं. गेल्या अनेक 10 वर्षांपासून माझा एक मोठा भाऊ जो एका पायानं अपंग असून आज तो स्वतः वकील आहे, हायकोर्टात प्रॅक्टिस करतोय, त्याला आणि माझ्या परिवाराला गेल्या 10 वर्षात एका व्यक्तीच्या चुकीच्या कामांमुळे इतका प्रचंड मानसिक त्रास झाला होता, प्रचंड नुकसान झालं होतं. आणि आज जाहीररित्या मला हे सांगायला आनंद वाटतो, कौतुक वाटतं की तो 10 वर्षांचा जो आमच्या परिवाराचा होणारा तो त्रास होता, तो नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी महसूल मंत्री असताना 6 महिन्यात संपवला. याचं मला फार मनस्वी कौतुक आहे. मी कुठल्या राजकीय व्यक्तींचं उदात्तीकरण कधी माझ्या जीवनामध्ये केलं नाही. मी सर्वांचा आहे, कोणी एकाचा नाही. पण आज त्यांच्या एका संस्थेत आल्यानंतर मी थोडासा भावनिक पण झालेलो आहे. त्यांनी माझ्याकडून कुठल्याही परताव्याची अपेक्षा केली नाही की कुठल्या अन्य गोष्टींची, की मला कुठे ते बोलवू शकतील किंवा माझा कुठे त्यांना उपयोग होईल, अशा पद्धतीचा त्यांनी कधीच विचार केला नाही. जणू काय मी त्यांच्या घरातला एखादा सदस्य, इतक्या निरागसपणे मला त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जवळ ठेवलं आहे. कधीही मी मुंबईत जावं, त्यांच्या बंगल्यावर त्यांच्यापाशी बसावं, माझी अडचण सांगावी आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता फोन उचलावा, तत्काळ अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, किती बोलावं. मला मर्यादा येते, पण फार मनोमन वाटत होतं की आज साहेब ह्या कार्यक्रमाला उपस्थित असतील तर त्यांच्या समोर मी हे सगळं बोलून दाखवेल. कधी बोललो नाही मी, माझ्या मनातल्या भावना त्यांनाही कधी बोलून दाखवल्या नाही. पण थोडी अतिशयोक्ती झाली तरी चालेल, पण आज सांगतो की जर उद्या मला समाजामध्ये कुणी विचारलं की खऱ्या सत्पुरुषाची आणि चांगल्या माणसाची काय व्याख्या असते, तर त्या ठिकाणी मी विखे पाटील साहेबांचं नाव घेईल. एवढेच माझ्या मनात आज शेवटचं लागलं. केवळ मला व्यक्तिशः मदत केली म्हणून मी त्यांच्याविषयी चांगलं बोलावं एवढी प्राथमिक औपचारिकता माझ्याकडून होणार नाही. मी त्यांची कार्यपद्धती पाहतोय. आज एक संत साहित्याचा अभ्यासक म्हणून संबंध राज्य पातळीवर माझा प्रवास होतोय. अनेक राज्यकर्ते पाहिले, अनेक नेते पाहिले, अनेक शासनात असणारे मंत्री पाहिले, पण ज्या पद्धतीची स्पष्टोक्ती त्यांच्या बोलण्यामध्ये, कामामध्ये, प्रशासनावरचा वचक, आता त्यांच्याविषयी बोलण्याचा आजचा काही मूळ हा मुद्दा नाही, विषय नाही. परंतु आज त्यांच्या संस्थेत आल्यानंतर मला असं वाटलं की थोडंसं विषयांतर झालं तरी चालेल, पण मी माझ्या त्यांच्या विषयी असलेल्या भावना बोललो पाहिजे, सांगितलं पाहिजे. नाहीतर ते स्वतःशी कुठेतरी चुकल्यासारखं मला वाटेल. आणि मित्रांनो, तुम्हालाही सांगतो की एका अशा महान वारसा असणाऱ्या अशा महान परंपरेमध्ये तुम्ही शिक्षण घेताय. खरं तर आता ताई आल्यानंतर जेव्हा ही सगळी गुरुजन शिक्षक मंडळी माझ्याजवळ तिथे बसली होती, तर मी त्यांचं प्रत्येकाचं बोलणं ऐकत होतो. मी त्यांना दोघा-तिघांना परिचय विचारला. मला आता नावं आठवत नाही, पण त्यांना मी परिचय विचारला की तुम्ही कुठले, तुम्ही कुठले, तुम्ही कुठले. तर त्यातल्या एका शिक्षकांनी सांगितलं की महाराज,
माझंही शिक्षण इथं झालं, आज माझ्या दोन्ही मुलीही इथं शिकत आहेत आणि मी सुद्धा शिक्षक म्हणून इथेच आहे. मला सांगा, 3-3 पिढ्यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर ही पिढी का यशस्वी होणार नाही किंवा हे घराणं का चांगलं कार्य करू शकणार नाही? तर हा सगळा त्या आशीर्वादाचा परिणाम आहे, या अनेक पिढ्यांच्या त्या कृतज्ञतेचा परिणाम आहे. 3-3 पिढ्या एकाच ठिकाणी शिक्षित व्हाव्यात, 3-3 पिढ्या एकाच ठिकाणी रुजू व्हाव्यात. मला असं वाटतं की हा एक प्रकारचा वटवृक्ष आहे. हे काल परवाची गोष्ट नाही आहे. हा एक प्रकारचा वटवृक्ष आहे. ताई, मी 4-5 वर्षापूर्वी माझ्या शिक्षण संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं. धर्मादायमध्ये माझ्या संस्थेची मी नोंद केली आणि मग तेव्हापासून माझ्या संस्थेची नोंद केल्यानंतर, काम सुरू केल्यानंतर थोडं शिकायला लागलो, विश्वस्त व्यवस्था कायद्याचा अभ्यास केला आणि मग मला कळायला लागलं की हे सामान्य नाही आहे, हे सोपं नाही आहे. आज ताई ज्या पद्धतीने हे सगळं सांभाळत असतील, त्यांचा परिवार ज्या संघर्षातून पुढे आला असेल किंवा विखे पाटील परिवारानं त्यांच्या म्हणजे आत्ता जवळपास ही 4थी पिढी ज्या पद्धतीने हे सगळं सांभाळतीये, हे फक्त शासन करणं, हे फक्त राज्य करणं, हे केवळ प्रस्थापित म्हणून मिरवणं इतक्यापुरतं मर्यादित नाही आहे. मी थोडंसं स्पष्ट बोलतोय. हे फक्त मिरवणं नव्हे. बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता तीर कापे, असं येते. बोलताना सोपं वाटतं, पण संस्थात्मक काम जेव्हा कोणी जर करायला सुरू करेल तेव्हा त्याला कळतं की अरे बापरे, हे कुठून कुठपर्यंत न्यावं लागतं. आणि म्हणून अधिकसं न बोलता आज भारत देशाच्या सहकार क्षेत्रामध्ये, भारत देशाच्या शिक्षण संस्थांच्या या सगळ्या चळवळीमध्ये मला असं वाटतं क्वचितच एखादा असेल की जो या नावाकडे दुर्लक्ष करू शकेल, किंबहुना दुर्लक्ष करता येणार नाही अशा पद्धतीचं या घराण्याचं नाव आहे. आणि अशा या वटवृक्षाखाली आपण सगळेजण शिक्षण घेत आहात. म्हणून आज तरुणाई आणि समाजव्यवस्था या विषयावर भाष्य करत असताना कृष्णापासून ते आत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत मध्यंतरींच्या ज्या रामकृष्ण परमहंसापर्यंत ज्या ज्या आदर्शांची नावं आमच्या नजरेसमोर उभं राहतील, त्या सगळ्यांचा आदर्श घेऊन, त्या सगळ्यांचं उदाहरण तुमच्यासमोर ठेवून आज एका निरोगी समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने, निर्मळ प्रांजळ भावनेने तुमच्यासमोर मी व्यक्त झालो. इथून पुढे जेव्हा जेव्हा या व्याख्यानमालेच्या संबंधानं अशी काही रचनात्मक पावलं संस्थेकडून उचलली जातील आणि चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या वक्त्यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल, मला असं वाटतं की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपलं दायित्व समजून, आपलं कर्तव्य समजून या ठिकाणी सक्रिय झालं पाहिजे. आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवला पाहिजे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या व्याख्यानमालेला पूर्णत्वाला नेण्यासाठी ज्यांचं ज्यांचं योगदान लाभलं असेल त्या सगळ्यांना मी आज या ठिकाणी धन्यवाद देईल.